आज देशाच्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असताना शिर्डी नगर परिषदेच्या वतीने 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी शिर्डी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, एनसीसीचे विद्यार्थी, मूकबधिर विद्यालयाचे विद्यार्थी तसेच शिर्डीतील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी श्री साईनाथ हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सुंदर पद्धतीने राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केलं, तर मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रगीत सुरू असताना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली, तर रस्त्यावरील नागरिकांनी देखील स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीताचा सन्मान केला। मात्र 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन असताना शिर्डी नगर परिषदेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोजके मान्यवर ग्रामस्थ तिरंग्याला मानवंदना देण्यास उपस्थित असल्यानं याबाबत उपस्थितांनी खासगीत नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलंय। मी काही करत नाही, लक्षात घ्या। हे सगळं ग्रुप स्पिरिट असतं। सगळे नागरिकांनी, मी तुम्हाला अनेक शहरांमध्ये काम केलं, मी तुम्हाला 100% दाव्याने सांगतो, नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर एकही काम होत नाही। अशा शहरांमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे की जिथं मला काहीही करता आलं नाही, कारण स्थानिक लोक त्या विकासाच्या बाजूचेच नव्हते, त्याचा अप्रोचच नव्हता। अशा ठिकाणी काम करता येत नाही। त्यामुळे ही सामूहिक आपले प्रयत्न आहे, सामूहिक यश आहे। नागरिकांनी खूप चांगलं सहकार्य केलं, चांगल्याला चांगलं म्हटलं, ते सुद्धा एक प्रेरणा देणारं ठरतं। आमच्या नगरपालिकेचा कर्मचारी सुद्धा रात्रदिवस काम करतात, सगळ्यांचं त्याच्या ठिकाणी हातभार आहे। मी फक्त दिसतो म्हणून सगळ्यांना वाटतं, परंतु ही सामूहिक आपली स्कीम आहे। आणि नगरपालिकेच्या आवर्जून सांगेल की नगरपालिकेच्या परमनंट कर्मचाऱ्यांसोबत आमचे रोजंदारीचे कर्मचारी असतील, ठेक्यातले कर्मचारी असतील, त्या जनजागृती निर्माण करणाऱ्या महिला असतील, बचत गटाच्या महिला असतील, ही नगरपालिका आपली आहे, आपल्या घरची आहे आणि आपण हे चांगलं काम केलं पाहिजे अशा भावनेनं काम करतात आणि ते कामाचे रिझल्ट दिसतात, लोक श्रेय मला देतात। परंतु हे प्रत्येक कर्मचाऱ्याचं खरंच यश आहे आणि नागरिकांनी त्याला केलेलं सहकार्य आहे। त्यामुळे मी या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांचे, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे आणि कामामुळे त्याचं श्रेय मला मिळू शकलं। पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो, थांबतो। खऱ्या अर्थानं भारत स्वतंत्र होत असताना आम्हाला त्या चळवळीत भाग घेता आला नाही, देशासाठी मरता आलं नाही, परंतु आज 19वा ज्यावेळेस स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशासाठी समर्पित भाव, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर आम्ही, अशा भावनेने, समर्पित भावाने शिर्डीची सेवा करण्यासाठी शिर्डीचा नागरिक या नात्याने आज आम्हाला ध्वजारोहण करत असताना खूप असा आनंद होत आहे। आणि इतर शालेय विद्यार्थी असतील, MSF असतील, अग्निशामक दल असतील, संस्थांचे, नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी असतील, अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि आज मोठ्या आनंद उत्सवात हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे। त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सांगू इच्छितो का राष्ट्रावर प्रेम करायला शिका। देशात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जसं की वृक्ष लागवड असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, राष्ट्रीय मिशन असतील,
जे राष्ट्रीय काम आहे यात आपण समर्पित भावाने योगदान दिलं पाहिजे, हीच या निमित्तानं देशहितात इच्छा बाळगतो. खुशखबर. साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार. सालाबाद प्रमाणे समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव 2025 वर्ष 18वे. गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहूब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे. ठिकाण साई चौक, पिंपळवाडी रोड. आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर. खुशखबर. साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे. शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट. नगर मनमाड रोड पासून अवघ्या 200 फुटांच्या अंतरावर. साईबाबा मंदिर, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, प्रशस्त रस्ते, बांधकामासाठी सुयोग्य जागा, जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर. ठिकाण डीमार्ट मॉल जवळ, शिर्डी साकुरी शिवरस्ता, शिर्डी. संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील. मोबाईल क्रमांक 9767 0 6 66 85.